आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. आज पत्रकारितेत खूप बदल झाले. सरकारी पातळीवर सुद्धा आता आपल्याकडे आधी सूत्रधारक पत्रकारांची संख्या कमी आहे आणि शासनाच्या धोरणानुसार त्या लोकांनाच काही लाभ मिळतो, बाकीचे त्यापासून वंचित राहिले. तर शहरातील व ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांना सुद्धा माझे विनंती राहील, जर तुम्ही सगळ्यांनी मिळून तुमची जर शहर ग्रामीणची एक समिती बनवली तर मी तुम्हाला तुमच्या पत्रकार भवनासाठी 10 लाख रुपये माझ्या आमदार निधीतून त्यासाठी जागा सुद्धा आपण शहरामध्ये तुमच्या समितीने मला जागा सुचवा. आपण प्रशासकीय पातळीवर करणार नगर विकास खाते शिंदे साहेबांकडे अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. आज शिंदे साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील, निधीच्या बाबतीत सुद्धा मला अडचण येणार नाही. फक्त जागेचा जो काय आहे, काही जागा तुम्ही जर लोकांनी सुचवल्या तर 10 लाख रुपये मी माझे तत्काळ तुम्हाला आजच सांगतो, 10 लाख रुपये माझ्या निधी देतो. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याकडून मला सुद्धा खूप मोठ्या अपेक्षा आहेत, कारण मी चुकत असेल तर मला ते निदर्शनास आणून देणं मी तुमचं काम आहे. यापूर्वी सुद्धा तुम्ही त्या माध्यमातून प्रयत्न केलाय. मी चुकत असेल, माझ्या कार्यकर्त्यांकडून काही चुका होत असेल तर तुम्ही मला निदर्शनास आणून द्या. संगमनेरमध्ये कुठं अशांतता होण्याचा प्रयत्न असेल, तुमच्याकडे काही सोर्स तुमच्या आलं ते मला सांगा. त्यामध्ये मी आपल्या सर्वांच्या बरोबर आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचं मला सहकार्याची अपेक्षा आहे. यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस मी माझ्या सामाजिक राजकीय जीवनाची सुरुवात केली होती त्यावेळेस मला तुमच्या सगळ्यांनी खूप साथ दिली, खूप प्रेम दिलं. समोरून मोठ्या प्रमाणात दबाव असताना माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता, कुठलाही जाहिरातदार नसताना मला सांभाळण्याचं आज पत्रकारांना पत्रकारिता करताना, वृत्तपत्र चालवताना खूप मोठे आव्हान आहे. या आव्हानं असताना, खर्चिक बाबी जास्त असताना सुद्धा कुणी आपल्या पत्रकार बांधवांनी हा कधी विचार केला नाही का आम्हाला संगमनेरमध्ये जे विरोधक जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुम्ही सगळं पत्रकार बांधवांनी केलं. त्यामुळं माझ्या विजयामागे मला कधीच कमीपणा वाटणार नाही. मी जे सांगतो, जिथं जिथं मला जाणवलंय तर माझ्या विजयामागे सगळ्या लोकांचं योगदान होतं. आज तुम्ही व्यासपीठावर बसलेले, समोर बसलेले सगळ्यांचा माझ्या विजयामागे मोठा सहभाग होता, हे सुद्धा मी आपल्याला इथं नमूद करू इच्छितो. येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरमध्ये सुद्धा संगमनेरच्या विकासासाठी मला काम करायचं. निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी आला त्याच दिवशी मी ज्यांनी मला मतदान केलं त्यांचा बी आभारी, ज्यांनी नाही केलं त्यांचे सुद्धा आभार मानले. काम करताना माझ्याकडून कुठलाही भेदभाव केला जाणार नाही हे आपल्या सर्वांसमोर मी यापूर्वी सुद्धा मी सांगितलं, आपल्या सर्वांसमोर ग्वाही देतो. आज संगमनेर शहराला जो काही विस्कळीतपणा आलाय, गेल्या कित्येक वर्षापासून ज्या पद्धतीने शहरामध्ये काही अतिक्रमणाचा विषय असेल, काही कठोर निर्णय घ्यावा लागतील, त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सुद्धा मला सहकार्य लागेल. आज संगमनेरमध्ये मोठे प्रमाणात पोलीस खात्याचं म्हणा, महसूल खात्याचं म्हणा, काही गोष्टी तुमच्या पत्रकार बांधवांकडूनच मला समजतात. पण माझं विजन राहील या तालुक्यात प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये गेलेला, ग्रामीण भागातून असो शहरातील असो, जो नागरिक आहे तो गेल्यानंतर त्याला सन्मान कसा मिळेल, त्याचं काम अडणार नाही, मध्ये दलाल संस्कृती राहणार नाही, त्यासाठी माझा प्रयत्न राहील. अजून आपल्या संगमनेरातील आरोग्याचा प्रश्न एक बऱ्यापैकी गंभीर आहे, त्याच्यावर सुद्धा माझं काम चालू आहे. संगमनेरातील रस्ते असेल, पाण्याचे बी काही प्रश्न आहेत. आज रस्ते वेगवेगळ्या ठिकाणी खणले गेलेत. माझं विजन खूप वेगळं आहे काम करण्यासाठी. लोकांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला तडा जाणार नाही. परंतु विजन करताना मला तुमच्या सगळ्यांचा बी सहभाग लागणार आहे. तुमच्या सूचना असतील निश्चित मला पर्सनली सांगितल्या तरी चालतील, सार्वजनिक सांगितल्या तरी चालतील. मला कुठेही त्याच्यामध्ये कमीपणा वाटणार नाही. आणि सगळ्यांकडून मला यापूर्वी स्वतः शिकायला मिळाले.
त्यामुळे गावच्या समस्या लोकप्रतिनिधी बरोबर पत्रकारांना आज जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला विचारलं जातं, आज तुम्ही खरंच मी सांगेल संगमनेरमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ होता म्हणून अमोल खताळ या तालुक्याचा आमदार झाला. शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी. हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात. पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा. हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी. तेव्हा आजच संपर्क करा. अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे. संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966.